नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह, गॅप ऑफ ओपनिंग 150-200 पॉईंट निफ्टी पॉझिटिव्हमध्ये ओपन झालेली ऑलमोस्ट 24,200च्या आसपास. पण ओपनिंगच्या गॅप ऑफ ओपनिंगनंतर मात्र मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंगचा माहोल आला. ऑलमोस्ट FIs विकत आहेत. काल FIsनी 3,500 करोडची विक्री केली आणि सकाळी मॉर्निंग सेशनला FIसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आणि संधी होती की निफ्टी 150-200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये ओपनिंग झालं होतं आणि एंटायर 200 पॉईंटचा जो गॅप ऑफ ओपनिंग आहे तो निफ्टीनं वायपआउट केलेला मॉर्निंग सेशनमध्ये. ऑलमोस्ट 200 पॉईंटवरून -30-40 पॉईंट निफ्टी खाली आलेला. म्हणजे जवळपास 250 पॉईंटची डिक्लायनिंग डेज हायपासून निफ्टीनं दुपारी 12 वाजेपर्यंत मार्केट खाली आलेलं. त्यानंतर सेन्सेक्ससुद्धा जवळपास 600-700 पॉईंट डेज हायपासून खाली आलेला. बँक निफ्टीसुद्धा जवळपास 500 पॉईंट पॉझिटिव्ह होता, तोही 100-1 पॉईंटपर्यंत पॉझिटिव्हपर्यंत आलेला, खाली आलेला. म्हणजे इन शॉर्ट मार्केट गॅप ऑफ ओपनिंगनंतरनं खाली आलेलं आपल्याला बघायला मिळालं. प्रॉफिट बुकिंग आणि इतर गोष्टी या कारणीभूत होत्या. पण त्यानंतरनं दुपारी 2 वाजल्यानंतरनं मात्र मार्केटला शार्प राईज आला. ऑलमोस्ट निफ्टी 15 मिनिटांमध्ये जवळपास 200 पॉईंट वाढले. त्या राईजमागं 2 मुख्य कारणं होती. प्रथम म्हणजे US आणि इराण यांच्यामध्ये एक न्यूक्लिअर वेपनला घेऊन निगोसिएशन्स सुरू होतात अशी न्यूज आली. त्यामुळे क्रूड ऑइलचे दर जोरात पडले. ऑलमोस्ट क्रूड ऑइल आत्तासुद्धा 11% डाऊन आहे. ब्रेंट क्रूड ऑइल जे मार्केटसाठी खूप पॉझिटिव्ह होतं आणि सीजफायर आणि इराण वॉरला एंड करण्याच्या दृष्टिकोनातनं लवकरच चर्चा सुरू होते अशा पद्धतीची बातमी मार्केटमध्ये दुपारी 2च्या आसपास आली. आणि त्यापाठोपाठ दुपारी 2च्याच आसपास HDFC बँकेच्या बाबतीत क्लॅरिटी आली. जे HDFC बँकेचे वर ॲलिगेशन्स एक्स चेअरमनने लावलेले, त्यावर क्लॅरिटी आली की लॉसूट फर्म जे HDFC बँकेने नेमलेलं त्यांनी क्लॅरिटी दिली की HDFC बँकेच्या कुठल्याही बुक्समध्ये किंवा बॅलन्स शीटमध्ये काही गडबडी नाही आहे आणि सगळे व्यवस्थित आहे. त्यामुळे HDFC बँकसुद्धा ऑलमोस्ट 3%, 3.5%ची तेजी HDFC बँकेमध्ये त्याच 15 मिनिटांमध्ये आली. बँक निफ्टीमध्ये सुद्धा त्याच 15 मिनिटांमध्ये. ह्या दोन्ही न्यूज एकाच वेळी ऑलमोस्ट 2 वाजताच्या आसपास जे मार्केटमध्ये येऊन थडकल्या आणि मार्केटनं 2 वाजताच्या 15-20 मिनिटांमध्येच ऑलमोस्ट 200 पॉईंटचा राईज दिला आणि महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स लेवल 24,300 त्याच्यावरती जाऊन बंद दिला. म्हणजे मला वाटतं ब्रेकआउट मार्केटला मिळाला आहे दुपारी 2च्या आसपास क्लोजिंग सेशनला. दुपारी 2 नंतर इमिजिएट निफ्टी 24,300पर्यंत जाऊन पोहोचली आणि एंटायर पुढचा राहिलेला रिमेनिंग टाईम क्लोजिंग सेशन 24,300च्या वरतीच निफ्टीने एंड केला, जी मार्केटसाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तेव्हा मला वाटतं मार्केटनं आज क्लोजिंगला ब्रेकआउट दिला आहे आणि दोन्ही न्यूज पॉझिटिव्ह आहेत. न्यूज ब्रेक कन्फर्म झाला तर मला वाटतं आपल्याला उद्याच्या आणि परवाच्या सेशनमध्ये निफ्टीला 24,700 ते 24,800पर्यंतच्या लेवल्स निश्चित बघायला मिळतील. मे बी आपण उद्या 24,500 ते 24,600पर्यंत एक गॅप ऑफ ओपनिंग उद्या परत पुन्हा करू शकतो जर ग्लोबल मार्केट्स फॉलोअप बाईंग आलं आणि US इराण डीलला घेऊन जर आज अमेरिकन मार्केटमध्ये रात्री तेजी झाली तर मला वाटतं आपण उद्या निश्चित एक मोठी तेजी गॅप ऑफ ओपनिंग उद्याही आपण 150-200 पॉईंटच्या गॅप ऑफ ओपनिंगसोबत सुरुवात करू शकतो. त्यामुळे ओव्हरऑल सडनली दुपारनंतर मार्केटचा मूड माहोल चेंज झाला आणि एक जबरदस्त तेजीचं वातावरण मार्केटमध्ये आहे आणि मला वाटतं फर्दर अपसाईडसाठी निफ्टी तयार आहे 24,600 ते 24,800पर्यंतच्या लेवलसाठी. त्यामुळे ओव्हरऑल उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी काम करताना एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, पॉझिटिव्ह बायस, पॉझिटिव्ह माइंडसेटनं, कारण ज्या पद्धतीनं आज क्लोजिंगला ब्रेकआउट आला आहे मार्केटचा सेटअप पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे जर 24,300च्या वर निफ्टी मेंटेन आहे तोपर्यंत 24,500 ते 600 पहिला रेजिस्टन्स आहे. 24,600च्या वर 24,800पर्यंत निफ्टी जाऊ शकतो जो येणार आहे उद्या किंवा परवाच्या सेशनमध्ये. मला वाटतं जर काय थोडंसं निगेटिव्ह माहोल आला ग्लोबली चुकून सडनली तर 24,200 एक निफ्टीला स्ट्रॉंग सपोर्ट आहे उद्याच्या सेशनला. त्यामुळे निफ्टी 24,300च्या वर 24,500 पहिला रेजिस्टन्स, 500 ते 600 आणि 24,800पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. बँक निफ्टीमध्ये सुद्धा चांगली रिकव्हरी आली. 56,000च्या आसपास बँक निफ्टी बंद आहे. उद्या 56,000च्या वरती सस्टेन झाला तर 56,200 पहिला रेजिस्टन्स आहे. त्यानंतर 56,500पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. म्हणजे इथून 500 ते 600 पॉईंटची तेजी बँक निफ्टीमध्ये आणखी येऊ शकते उद्याच्या सेशनला. लोअर लेवलला जर काही कारणास्तव खाली आलं तर 55,700 एक स्ट्रॉंग सपोर्ट बँक निफ्टीला उद्यासाठी आहे. पण पॉझिटिव्ह बायस आहे. ब्रेकआउट देऊन क्लोजिंग झाले. मला वाटते कन्सॉलिडेशन गेले 4-5 दिवस निफ्टीमध्ये जे चाललेलं 24,200-300च्या आसपासवरून निफ्टी खाली येत होती 23,800पर्यंत. 23,800 आणि 24,300 ही जी कन्सॉलिडेशन रेंज होती त्या रेंजला मला वाटतं आजच्या क्लोजिंग सेशनला चांगला ब्रेकआउट आला आहे. मला वाटते फर्दर अपसाईडसाठी मार्केट तयार आहे, जे आपल्याला उद्या सेशनला मे बी 24,500-600 किंवा 24,800पर्यंतची तेजीसुद्धा मार्केटमध्ये येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये होऊ शकते. त्यानुसार तुम्ही ट्रेड घेऊ शकता. FIचा DIचा डेटा FIs ऑलरेडी विकत आहेत. काल 3,500 करोडची विक्री गेले. DIनी काल जवळपास 2,800 करोड रुपयाचं बाईंग केलं. DIचं बाईंग आहे. ग्लोबल क्यूज
पॉझिटिव्ह राहिले. क्रूड ऑइल जर खाली आलं उद्याही तर मला वाटतं उद्या निश्चित थोडंसं FIची विक्री कमी आली तर 24,500 ते 800पर्यंत जाऊ शकतं. आज NSEमध्ये 2220 शेअर्स वाढले, त्या बाजूला 700 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 35 शेअर्स वाढले, त्या बाजूला 15 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये ट्रिमेंडस आहे. निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेकंडरी साईजमध्ये आज FMCG आणि एनर्जी सेक्टरवर किरकोळ दबाव राहिला. बाकी बँक्स, फार्मा, ऑटो, रियालिटी, मेटल, एनर्जी या सगळ्या सेक्टर्समध्ये IT सेक्टरमध्ये चांगली तेजी बघायला मिळालेली आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तरी युरोपियन मार्केट ऑलमोस्ट 3% वरती आहेत. कारण US इराण मी मगाशी म्हटलं निगोसिएशन सुरू आलेत आणि एक निगोसिएशन न्यूक्लिअर वेपनवर सुद्धा सुरू होतील अशा अपेक्षेमुळे युरोपियन मार्केट्स 3% पॉझिटिव्ह आहेत. त्यापाठोपाठ डाउ जोन्ससुद्धा जवळपास 600 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ग्लोबल मार्केट्स पॉझिटिव्ह राहिले. फर्मली खास करून US मार्केटमध्ये चांगली मोठी तेजी झाली. क्रूड ऑइलचे भाव घसरले आणखी. तर मला वाटतं उद्या आपण परत पुन्हा एक 200 ते 200-250 पॉईंटची गॅपअपसोबत ओपनिंग करू शकतो आहे. मार्केट फर्दर हायर लेवल्स आपल्याला दाखवू शकतं आहे. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.